मंडळी, माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर होळीची जेव्हा पूजा करतात, होळी पेटवतात, तेव्हा आमच्या इथे होळी कामांनांची पण पूजा करतात आणि असं मूर्ती बसवतात त्यांची। तर मळेकरणीचा सप्ताह सुरू झालाय आणि त्यासाठी आम्ही आरतीसाठी चाललेलो। आज पहिलाच दिवस आहे आणि संध्याकाळच्या आरतीला आम्ही चाललेलो। ग्रहण होतं दिवसभर, त्यामुळे आरतीला आज लेट झालेला आणि 7:30ला आरती काहीतरी सुरू झालेली। तर खूप वेळ झालेला, त्यामुळे आम्ही ताईंच्या वैभव दादा आणि लक्ष्मीताई त्यांच्या गाडीतनं जात होतो, त्यामुळे लवकर पोहोचलो आरतीच्या वेळेत। नवसाला पावणारी म्हणून मळेकरणी मातेची केवढी ख्याती आहे हे सगळ्या बेळगाव भागातल्या लोकांनी माहितीच आहे। आणि याच मळेकरणी मातेचा सप्ताह बसलेला आहे आणि या 5 दिवसाच्या सप्ताह कार्यक्रमात सकाळी आणि संध्याकाळी मळेकरणी मातेची आरती होती आणि ह्याच आरतीसाठी आम्ही आलावात। मी, ताई, आमची मुलं सगळी तिथं आलेला। वातावरण लईच भारी होतं आणि आरतीनंतर खरंच खूप लोक भेटत होती, जी आधीमध्ये कधी भेटत नाही ती आरतीच्या काळात सगळी इथं जमतात, त्याच्यामुळे सगळीच भेटतात आणि सगळ्यांनी भेटून छान बी वाटतंय। लाईनीत उभे राहून मळेकरणी मातेचं दर्शन बी घेतलं। महत्त्वाचं सांगायचं म्हटल्याशी तर इथं आधीमध्ये तुम्ही येल्याशी तर इथं तुम्हाला मूर्ती पाषाण स्वरूपात बघायला मिळते। खरं या सप्ताह काळात सजवलेली मळेकरणी माता बघायला मिळते आणि या काळात वेगळाच उत्साह असतोय, त्याच्यामुळे नक्की आरतीच्या कार्यक्रमाला भेट द्या आणि सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही त्या आरतीचा लाभ घेऊ शकताशीत। तर असं हा आजचा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, धन्यवाद।